शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आपण गेल्या आठवड्यात इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठामध्ये मध्ययुगीन इतिहास लेखन पद्धती याचा अभ्यास केला आणि मुलांनो, तुम्ही मला ऑडिओद्वारे भेटलासुद्धा. तसंच आजही आपण करायचं आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाठवते आणि त्यानंतर तुम्ही मला जे मी प्रश्न विचारेन त्याची उत्तरं ऑडिओ किंवा व्हिडिओद्वारे देणार ना? चला तर मग आज आपण विविध तात्विक प्रणाली यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिली तात्विक प्रणाली आहे वसाहतवादी इतिहास लेखन. वसाहतवादी लेखन म्हणजे दुसऱ्यांकडून लिहिला गेलेला आपला इतिहास. आपल्या भारताचा इतिहास हा सुरुवातीच्या काळात ब्रिटिश अधिकारी आणि धर्मप्रसारक यांच्याकडून लिहिला गेला. कारण ज्या प्रदेशावर राज्य करायचे असते तिथला इतिहास प्रथम जाणून घ्यावा लागतो आणि मुलांनो, ब्रिटिशांनी तेच केले. भारताची परंपरा, संस्कृती त्यांना जाणून घ्यायची होती. त्याबद्दल त्यांना उत्सुकता होती. म्हणून त्यांनी भारतीय इतिहासाचा अभ्यास केला. पण भारतीय संस्कृतीबद्दल ब्रिटिशांच्या मनात जे गैरसमज होते तेच त्यांच्या लेखनातही आपल्याला दिसून येतात. 1922 ते 1937 या काळात केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड प्रसिद्ध झाले. हे वसाहतवादी लेखनाचेच ग्रंथ होते. केम्ब्रिज विद्यापीठ हे लंडनमध्ये आहे. मुलांनो, आता आपण प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय हे पाहणार आहोत. पूर्वेकडील म्हणजेच भारत, चीन इत्यादी देशांमधील संस्कृती, परंपरा याविषयी पाश्चिमात्य देश म्हणजेच युरोपातील देश, इंग्लंड, स्पेन, जर्मन, पोर्तुगाल, इटली इत्यादी देशातील लोकांना आकर्षण व कुतूहल होते. वैदिक वाङ्मय, संस्कृत साहित्य याबद्दल त्यांना आदर होता. अशा पाश्चिमात्य देशातील इतिहासकारांना प्राच्यवादी इतिहासकार असे म्हणतात. त्यांनी संस्कृत भाषा व युरोपियन भाषांमधील समानतेचा अभ्यास केला. त्यांनी संस्कृत वैदिक वाङ्मयाचा अभ्यास करून या भाषांची जननी इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पनाही मांडली. 1784 सर विल्यम जोन्स यांनी कलकत्ता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. तेथे अनेक इतिहासकार येऊन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांचा अभ्यास करून चर्चा करीत. वादविवादही होत असत. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास चांगल्या प्रकारे होत असे. प्राच्यवादी इतिहासकारांमध्ये फ्रेडरिक मॅक्स मुलर या जर्मन अभ्यासकाने संस्कृत भाषेचा विशेष अभ्यास केला. मुलांनो पहा, या भाषेमध्ये त्यांनी काय काय ग्रंथलेखन केलं बघा. ही भाषा इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन आहे असे त्याने सांगितले. हितोपदेश या ग्रंथाचे जर्मन भाषांतर केले. हितोपदेश ग्रंथाचा आपण मागच्या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. तसेच ऋग्वेदाचे 6 खंडांमध्ये जर्मन भाषांतर केले. आपले जे 4 वेद आहेत त्यातला ऋग्वेद त्याचेही त्याने 6 पुस्तकं लिहिली. खंड म्हणजे 6 पुस्तकं लिहिली जर्मन भाषेत भाषांतर करून. द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट याचे 50 खंड लिहिले. एवढा अभ्यास त्याने संस्कृत भाषेचा केला. त्याला संस्कृत भाषेची खूप आवड होती. मुलांनो, आता आपण वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन याचा अभ्यास केला. आता आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन हे अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम राष्ट्रवादी या शब्दाचा अर्थ जाणून घ्या. राष्ट्रवादी म्हणजेच आपल्या राष्ट्राबद्दल निष्ठा, प्रेम, श्रद्धा असणारे ते राष्ट्रवादी.
मग हे राष्ट्रवादी इतिहास लेखन करणारे कोण इतिहासकार त्या काळी होते, त्यांनी कशा प्रकारे इतिहास लेखन केलं, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षणाचा लाभ घेऊन जे भारतीय सुधारक उदयास आले, त्यांनी भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करण्याच्या दृष्टीने इतिहास लेखन केले. त्यांना राष्ट्रवादी इतिहासकार म्हणतात. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. त्यांनी ब्रिटिशांनी भारताबद्दल जे गैरसमज वर्णन केले होते त्याला विरोध केला आणि भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ म्हणजे खूप चांगला काळ याचे वर्णन केले. पण त्यामुळे त्या काळी जे पुरावे सापडले होते त्याची चिकित्सक छाननी केली नाही असा आरोपही त्यांच्यावर केला जातो, म्हणजे आक्षेप घेतला जातो. आता मुलांनो, लक्षात आलं का तुमच्या की वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये आपण काय पाहिलं, तर दुसऱ्यांनी आपला इतिहास लिहिणं म्हणजे ब्रिटिशांनी आपला इतिहास लिहिला. आता तो त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला. त्यांचे भारतीयांबद्दलचे गैरसमज होते ते त्यांनी पुस्तकातून वर्णन केले. त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून मग ज्या भारतीयांनी इंग्रजी शिक्षणाचा लाभ घेतला आणि सुशिक्षित झाले, सुधारकर्ते झाले, त्यांनी काय केलं की भारतात एकेकाळी सुवर्णकाळ होता, चांगल्या गोष्टी होत्या, भारतीय संस्कृती महान आहे असे वर्णन आपल्या लेखनात केले. आणि त्यांच्या या लेखनामुळे भारतीयांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला, आत्मजागृती झाली की ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणामुळे जे भारतीय निराश झाले होते, उदास झाले होते, त्यांना प्रेरणा मिळाली या राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे. मग यामध्ये कोण कोण सुधारक करते होते पहा. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे आहेत इथे दिलेली. आता यामध्ये सर्वात विशेष नाव येतंय ते म्हणजे वी.का. राजवाडे यांचं. आपल्या देशाचा इतिहास आपणच लिहिला पाहिजे असे आग्रहाने मत मांडणारे वी.का. राजवाडे यांनी भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयावर ग्रंथलेखन केले. मराठ्यांच्या इतिहासाची साधने याचे 22 खंड त्यांनी लिहिले. पहा मुलांनो, अस्सल कागदपत्रांच्या आधारे त्यांनी इतिहास लिहिला. इतिहास म्हणजे भूतकाळातील समाजाची जीवन पद्धती आहे. आर्थिक सामाजिक जीवन फक्त राजकीय लढाया आणि कटकारस्थाने नाही हे त्यांनी आपल्या पुस्तकातून मांडले. त्यांनी 1910 मध्ये पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहासकारांनी जे ज्वाज्वल्यपूर्ण असे भारताचे वर्णन आपल्या इतिहासातून केल्यामुळे भारतीयांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत होऊन ब्रिटिशांविरुद्ध जो स्वातंत्र्य लढा सुरू झाला त्याला प्रेरणा मिळाली. म्हणजे आता बघा, वी.का. राजवाडे यांनी 22 खंड लिहिले, वर त्याच्या पूर्वी जे सुधारक वर्णन केले त्यांनीही विविध पुस्तके लिहिली आणि त्यामध्ये त्यांनी संपूर्ण भारताची संस्कृती, इतिहास याचे वर्णन केले. त्यामुळे लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि जो आपला स्वातंत्र्यलढा सुरू झाला गांधीजींच्या नेतृत्वाखाली, त्यामध्ये सर्व स्तरातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यामध्ये सावरकरांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले आणि ते विशेष महत्त्वाचे ठरले. अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे प्रदेशांचे इतिहास लिहिण्यास प्रेरणा मिळाली.
आपला प्रदेश, संस्कृती, परंपरा यांचे लिखाण होऊ लागले. त्यामध्ये दक्षिण भारतातील तामिळनाडू, हैदराबाद, केरळ या राज्यांचे इतिहास लेखन मोठ्या प्रमाणावर झाले. अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला सुद्धा चालना मिळाली. चालना म्हणजे गती मिळाली आणि संपूर्ण भारतीयांमध्ये एक स्वातंत्र्याची विशेष उर्मी जागृत या राष्ट्रवादी लेखनामुळे झाली असे मानले जाते. मुलांनो, आपण या पाठात आता वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन यांचा अभ्यास केला. आता आपण स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन याचा अभ्यास करीत आहोत. स्वातंत्र्यपूर्वी जे इतिहास लेखन झालं त्यामध्ये राजघराणी, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक अशा विविध प्रकारे इतिहास लिहिला गेला. पण स्वातंत्र्योत्तर काळानंतर मात्र समाजजीवन, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू इत्यादींवर इतिहास लिहावा असं विचारवंतांना वाटू लागलं आणि त्याच्यातूनच इतिहास लेखन झाले. या स्वातंत्र्योत्तर काळात जे इतिहास लेखन झाले त्यामध्ये 3 प्रवाह आहेत. विचारांचे 3 मार्ग आहेत. पहिला आहे मार्क्सवादी इतिहास, दुसरा आहे वंचितांचा इतिहास आणि तिसरा आहे स्त्रीवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहासामध्ये जर्मन विचारवंत कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. कार्ल मार्क्स या इतिहास लेखन करणाऱ्या विचारवंताचा अभ्यास आपण मुलांनो पहिल्या पाठात केलेला आहे. कार्ल मार्क्स काय म्हणतात की इतिहास हा जिवंत माणसांचा असतो. समाजात 2 घटक असतात, एक उत्पादन साधने मालकीचा असलेला तर दुसरा उत्पादन करणारा आणि दोघांमध्ये सतत संघर्ष चालू असतो. हाच मार्क्सवादी विचार भारतातील काही विचारवंतांनी आत्मसात केला होता आणि त्यांनी त्याप्रमाणे इतिहास लेखन केलं. यामध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींची उल्लेखनीय कामगिरी आहे. डांगे हे कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापकही होते. त्यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे मार्क्सवादी इतिहास लेखनावर पुस्तकही लिहिले आहे. वंचितांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात ही मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच निर्माण झाली, म्हणजे त्या विचारसरणीतूनच आली. वंचित म्हणजे कोण? तर प्राचीन भारतामध्ये जी वर्णव्यवस्था होती, सर्वश्रेष्ठ वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि मग शेवटी शूद्र आणि अतिशूद्र. मग ह्या वर्णव्यवस्थेनुसार त्यांना समाजापासून नेहमी दूर ठेवले गेले होते. त्यांना वंचित असे म्हणतात. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासूनच केली पाहिजे. ही कल्पना प्रथम अँटोनियो ग्राम या इटालियन तत्त्वज्ञानाने मांडली आणि त्यानंतर रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने वंचित इतिहासाला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्यापूर्वीच महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकातून स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांच्या जीवनाचे वर्णन केलेले आहे. धर्माच्या नावाखाली केले जाणारे शोषण याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारताच्या सांस्कृतिक व राजकीय घडामोडीत स्त्रिया, दलित यांचाही मोठा वाटा आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. यामध्ये महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकातून शूद्रांचा इतिहास लिहिला.
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल हे ग्रंथ लिहिले. वंचिताचा इतिहास अभ्यास केल्यानंतर मुलांनो आपण स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय ते पाहणार आहोत. पहा, भारतीय इतिहास लेखनाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यामध्ये जे इतिहासकार आपल्याला दिसतात ते प्रामुख्याने पुरुषच इतिहासकार पाहावयास मिळतात. त्यामुळे इतिहासात स्त्रियांचे स्थान, त्यांची कामगिरी याला विशेष महत्त्व दिले गेले नाहीत. जे स्त्रियांना दुय्यम स्थान मिळाले. त्यामुळे स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक होते. स्त्रीवादी इतिहासकारांपुढे हे एक मोठे आव्हान होते. स्त्रियांनी लिहिलेले साहित्य प्रकाशित करणे सुद्धा आवश्यक होते आणि म्हणूनच स्त्रीवादी इतिहास लेखनाकडे लक्ष वेधले गेले. त्याप्रमाणे 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव सर्वप्रथम आपल्याला घ्यावे लागेल. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन लिहिले. 1882 मध्ये त्यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिले. ते स्त्रीवादी लेखन, पहिले भारतातले स्त्रीवादी लेखनावर ते पुस्तक आहे, हे लक्षात ठेवा मुलांनो. त्यानंतर 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिले. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लिखाण स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यासारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते. म्हणजे या काळात जे इतिहास लेखन केलं ते स्त्रियांना कशाप्रकारे समाजात स्थान मिळतं, कुटुंबात स्थान मिळतं, राजकीय म्हणजे राजकारणामध्ये त्यांना कशाप्रकारे सहभाग घेता येतो, या सगळ्यांवर हे लिखाण झालेलं आहे. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स, फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकांचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे. विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार, गो स सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा उल्लेख करावयास लागेल. अशा प्रकारे इतिहास लेखनामध्ये यदी फडके, रामचंद्र गुहा यांनीही महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. आपण मुलांनो या धड्याला जेव्हा सुरुवात केलेली होती तेव्हा सुरुवातीला आपण प्राचीन काळातील इतिहास लेखन पाहिलं, त्यानंतर मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन पाहिलं, आधुनिक काळातील इतिहास लेखनामध्ये आपण वसाहतवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन आणि स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास अशा प्रकारे आपण या पाठाचा अभ्यास पूर्ण केलेला